काल झालेल्या मुंबईत मुसळधार पावसामुळे जर पाहिलं याचा जो परिणाम आहे तो रेल्वे वाहतुकीवरती पाहायला मिळाला। मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ते संपूर्णपणे जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मी सध्या भांडुप रेल्वे स्थानकावर आहे। हाच रेल्वे स्थानक जर पाहिला हा रेल्वे स्थानक पावसाच्या पाण्यामुळे जे आहे ते रेल्वेची पटरी जी आहे ती पूर्ण पाण्याखाली गेलेली पाहायला मिळाली होती। याचा जो परिणाम जो आहे तो रेल्वेवरती होताना पाहायला मिळाला आणि यामुळे प्रवाशांचा जो आहे तो संपूर्ण खोळंबा झालेला पाहायला मिळाला। त्यानंतर आता जर पाहिलं आज पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळे रेल्वे जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। तब्बल 8 ते 10 मिनिटं उशिराने जे आहे ते रेल्वे धावते। त्याचा फारसा परिणाम जो आहे तो रेल्वेवरती होताना दिसत नाही। प्रवाशांची गर्दी देखील फारशी जी आहे ते प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहायला मिळत नाही। जर दुसरीकडे पाहिलं आज हवामान खात्याने रेड अलर्ट जो आहे तो जाहीर केलेला आहे। त्यामुळे शाळा असो कॉलेज असो यांना जी सुट्टी देखील जी आहे ते जाहीर करण्यात आली आणि त्याचबरोबर पाहिलं की आपलं महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आव्हान देखील प्रशासनाकडून जे आहे ते करण्यात आलेलं आहे। तर पाहिलं पावसाने सध्या विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आणि मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ते सुरू आहे। तब्बल 8 ते 10 मिनिटं उशिराने जे आहे ते रेल्वे जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते, परंतु फारसा परिणाम जो आहे तो रेल्वेवरती होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। अथर्व अविनाश माने, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।